नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत मुंगाची टिक्की, तीही लवकरात लवकर होणारी। तर इथे मी 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे आणि ती 3 तास छान भिजून घेतलेली आहे आणि पूर्णपणे यामधलं पाणी निथळून घेतलेलं आहे। या जागी तुम्ही अख्खे मूग सुद्धा घेऊ शकता। तर हाय प्रोटीन असल्यामुळे वेट लॉस सुद्धा लवकरात लवकर होतं, पण आहारात याचा वापर रोज करावा लागतं। तर आपण बनवायला सुरुवात करूया। त्याचबरोबर मी बारीक चॉप करून एक कांदा घेतलेला आहे, जिरे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, सोबतच लसणाच्या काही पाकळ्या आणि आलं घेतलेलं आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ सर्व टाकून घेतलेली आहे। त्याचबरोबर लसणाच्या पाकळ्या आणि आलं सुद्धा घालायचं आहे, त्याचबरोबर हिरवी मिरची सुद्धा, आणि छान हे मिक्सरला फिरून बारीक असं दळून घ्यायचं आहे। तर छानपैकी असं दळून घेतलेलं आहे। तर एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया। तर आपण टिक्की बनवत आहोत, तर हाय प्रोटीन असल्यामुळे त्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत एक बारीक चॉप केलेला कांदा, जिरे आणि भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे। त्याचबरोबर हळदी पावडर पाव चमच, चवीनुसार मीठ, अर्धी वाटी बेसन पीठ। तर छान याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर छोटे छोटे टिक्की बनवायचे आहेत। तर अशा पद्धतीची आपल्याला टिक्की करायची आहे आणि नॉनस्टिकच्या तव्यावर अशी घालायची आहे। तर छोट्या मोठ्या साईजमध्ये तर अशा पद्धतीची टिक्की छान अशी करून घ्यायची आहे। इझिली बनवलं जाते ही टिक्की। आणि नॉनस्टिकच्या तव्यावर अशा सर्व टिक्की आपल्याला बनवून घालायची आहे आणि हलकसं नंतर तेल घालायचं आहे। तर सर्व टिक्की बनवून घेऊया। तुम्ही पाण्याचा हात लावून सुद्धा ह्या टिक्क्या दोन्ही हातावर बनवू शकता, पण मी एकाच हातावर बनवत आहे, तुम्हाला जसं आवडेल तसं, आणि लवकर सुद्धा होतात। आणि 5-5 मिनिट आपल्याला मंद गॅसवर ह्या छान भाजून घ्यायच्या आहे। तर असं थोडंसं असं कढईने आपल्याला तेल सोडायचं आहे आणि जी टिक्की आपली फ्राय झालेली आहे त्या टिक्कीला आपण पलटून टाकणार आहोत आणि छान असं खरपूस भाजून घेणार आहोत। इझिली ही नॉनस्टिकच्या तव्यावर फ्राय होतात ह्या टिक्क्या। तर इथं बघू शकता अतिशय छान आपल्या टिक्क्या तयार झालेल्या आहेत। अतिशय रुचकर हा पदार्थ लागतो आणि खुसखुशीत सुद्धा झालेले आहेत। तर इथं बघू शकता दोन्ही साईड छान अशा आपल्या भाजलेल्या आहेत। तर मंद गॅसवर या छानपैकी अशा कुरकुरीत भाजल्या गेलेल्या आहेत। तर सर्व करून घेऊया। तर इथं बघू शकता रेडी झालेल्या आहेत आपल्या अतिशय रुचकर अशा मूग डाळीच्या टिक्क्या। तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हा पदार्थ एक वेळेस तुम्ही नक्की ट्राय करा। आणि खूप कमी वेळात होतो, मला फक्त 15 मिनिटं लागलेली आहेत। त्यासाठी फक्त आधी डाळ भिजून ठेवावी लागते। आणि असेच माझे छान छान व्हिडिओ बघत राहा आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।